तुम्हाला माहिती आहे का, संविधान, घटना, लोकशाही, महाराष्ट्र शासन, कायदे कानून, महाराष्ट्राचं सेवा शर्ती नियमावली, 1949 सुधारित महाराष्ट्र शासन नियमावली, 1979 सेवा शर्ती अपील नियम अ ब गड, हे माहिती आहे कोणाला? एखादा माणूस जेव्हा शासकीय सेवेत काम करतो, भले तो अभियंता आहे, प्रशासकीय बाबाची संबंधित येत नाही, प्रशासकीय बाबीशी त्याचा काही संबंध येत नाही, अभियंता आहे, परंतु तो अभियंता जरी असेल, फक्त लांबी, रुंदी, उंची एवढंच गणित करून निभावत नाही, तर प्रशासनाकडे एखादा प्रस्ताव सादर करताना, एखादा DPR बनवताना पूर्ण ज्ञान आघात असणं, केंद्राला DPR कसं अपेक्षित आहे, महाराष्ट्र शासनाला DPR कसं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे त्याचा बायोग्राफी बनवायला पाहिजे. आणि त्यासाठी शासन सेवा नियमावली अवगत असणं गरजेचं आहे. हा झाला सार्वजनिक बांधकाम खात्याशी निगडीत. मग प्रशासन खात्याशी निगडीत पण नियम माहिती पाहिजेत ना. कोणत्या नियमाअंतर्गत जर एखाद्या बांधकामाचा घोटाळा झाला तर कुठल्या सेवा शर्ती अंतर्गत त्याच्यावर कारवाई होऊ शकते, कारण आपण नोटीस देऊ शकते, ते निलंबन करता येऊ शकते. आज असे काही प्रथा पडलेली आहे की महाराष्ट्र शासन सेवा शर्ती नियमावली असून देखील ती फक्त प्रामाणिक माणसावर राबवायची आणि त्याला निलंबित केलं जायचं. परंतु जो चुकीची कामं करतो, जो भ्रष्टाचार करतो, जो बाह्य गुंडांशी संबंध ठेवतो, जो बाह्य गुंड कार्यालयात घेऊन पैसे मोजतो, विविध बातम्या TV न्यूज, डिजिटल न्यूजमध्ये व्हायरल होतात, तरी त्याच्यावर सेवा शर्ती नियमावलीचं कुठलीच कारवाई होत नाही. मला आश्चर्य वाटलं. मग महाराष्ट्र शासन सेवा नियमावली ही फक्त रवींद्र चांगो शिंदे साठीच बनवली होती का? त्याने कुठलाही नियम तोडला नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठल्याही काही गोष्टी चुकीच्या केलेल्या नसताना ठाणे महानगरपालिका प्रशासन केवळ पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या विरुद्ध विविध विधानं केली असं खोटं बालंट लावून निलंबन केलं. कोविड कालावधीमध्ये 2 का 3 तारखेला 24 तासाची नोटीस, एका दिवसात मी खुलासा केला. जर गटित खुलाशाचा मंजूर न मंजूर कुठलंही पत्र नाही, उत्तर नाही, आणि थेट बिपिनजी शर्माचे निलंबनाचे आदेश, आधी कारण दाखवा नोटीस 24 तासाचा खुलासा मी पाठवला. परंतु पूर्वगृह दूषित होता, फक्त रवींद्र शिंदेला निलंबनच करायचे होते, म्हणून त्याप्रमाणे संपूर्ण रिपोर्टिंग उपायुक्त मुख्यालय, म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, आयुक्त विपिनजी शर्मा यांना तसे सूचना होत्या पालकमंत्र्याच्या एकनाथ शिंदेच्या, त्याप्रमाणे तो सस्पेन्शनचा प्रपोजल बनवला. पण तो चुकी काहीच नव्हती. गुणदोष, दोषदायित्व कारण दाखवा नोटीसमध्ये काहीच नव्हतं. फक्त महानगरपालिकेच्या विरुद्ध विधानं केली, पालकमंत्र्यांविरुद्ध लोक बोललं, एवढंच. पण काय बोललो? पालकमंत्र्यांविरुद्ध बोललो, पण काय बोललो? आक्षेपार्ह बोललो? नाही बोललो. महानगरपालिका विरुद्ध बोललो? आक्षेपार्ह नाही बोललो. मग सिद्ध काय झालं? चौकशीमध्ये काहीच नाही झालं. साहेब तुमची कुठली चौकशी करू? म्हटलं बघा आता तुम्ही प्रशासनाचे जे काही अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे ज्यांनी जे काही चौकशी गठीत केली आहे, लावा चौकशी, बोला न का आहे काय? काहीच नाही मॅटर तुमचं चौकशी करण्यासारखं. साहेब मॅटर एकच आहे. त्याच्यात काय म्हटलं आहे? रवींद्र शिंदेने महानगरपालिकेमध्ये विविध बोलले, पालकमंत्री बाबत बोलले, पण मी आक्षेपार्ह काहीच बोललेलं नाही आहे. मग तुम्ही आता माझं विधान नोट डाऊन काय केलं? त्याचे CD निर्माण केल्या, कॅसेट दिल्या का? नाही दिल्या, काहीच नाही दिल्या. मग काय आहे? चौकशी अधिकारी बोलतो मी इथेच चौकशी संपवतो,
कारण तोंडाने बोललेलं विधान मागे घेता येत नाही. शाहीने लिहिलेलं कागदावरचं खोडता येतं, सांख्यिक आकडेवारी खोडता येते, भ्रष्टाचाराचा गोंधळ खोडता येतो चौकशी अधिकाऱ्याला, परंतु तोंडातून बोललेलं विधान मागे घेता येत नाही. असं मी थेट चौकशी अधिकाऱ्याला बोललो. पण तोंडाने बोललेलं विधान हे आक्षेपार्ह नव्हतं ना, मग कुठल्या बेसवर मला निलंबित केलं असा प्रश्न केला. चौकशी अधिकारी हसायला लागले. नाही, मानलं पाहिजे की तुमच्यावर काहीच आरोप नसताना तुम्हाला निलंबन करणं हीच चौकशी आहे. मग आता ती मिटवा. एका दिवसात चौकशी हजर, एका दिवसात चौकशी मिटली, काही निष्पन्न नाही. आता झालं राबोडीचं नाला बुजवायला घेतला, सिंहगडच्या प्रवण क्षेत्रातला आणि खाडीच्या मुखशित कुठलाही नाला बंदिस्त करण्याचं परिपत्रक आहे आयुक्तांचं आहे ना. 2007, 2010 आणि आत्ताचे 2020 मी कार्यरत असताना स्वतः बिपिनजी शर्माचं रिपोर्टिंग पाठवून नगरअभियंत्याच्या स्वाक्षरीने, बिपिनजीच्या स्वाक्षरीने अहवाल तयार केला, अहवालाला मंजुरी घेतली. त्या आदेश एक कार्यकारी अभियंता नगरअभियंता स्वाक्षरी मी तयार केला, ड्राफ्ट मसुदा अप्रूव्ह केला, आदेश आयुक्तांकडून अप्रूव्ह केले, मग आदेश काढले. मग हे सगळी प्रणाली प्रशासकीय बाब होती, बांधकाम खात्याशी निगडीत. म्हणून नगर अभियंता, कार्यकारी अभियंता, नगर अभियंता आणि आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अशा होत्या.